योग चांगला आहे भैयासाहेब, तुम्ही बी पुढे आमदार आहेतच। भाऊ थकल्या भाऊ थकल्या आणि कोण्या म्हाताऱ्याला नोटायची नम्र नाही कळाल्यावर पोराकडे कारभार द्यायला पाहिजे, माझं असं मत आहे बरं का। हो, आमची इथलं म्हातारं संतकाची किली कवडाला लाईत होतं आणि कवडाची किली संतकाला, आणि कसा संदूक उघडन आणि म्हातारील म्हणे कसं काय उघडत ना, ती म्हणली किल्या बाजूला ठोत जा ना, इकडून संतकाची ठोत जा, इकडं कपाटाची ठोत जा। विनोद सांगायला बरं काळाची गरज आहे, तरुण लोक येणं, भाऊचंही कार्य फार मोठं आहे। वय थकत आलं, पुढच्या वारीस आता तुम्हीच। पण प्रभू रामचंद्रांनी जसं बिभीषणाला राजा केलं, वारकऱ्याचं काम सांगितलं, तसं तिथून पुढे तुम्ही करत जा, मला कधीच देत जाऊ। मी आतापर्यंत 2 जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर मोठ्या पुढाऱ्यापर्यंत चहाही पिलो नाही। मला काही नको कोण्या पुढाऱ्याचं, फक्त आम्ही एखाद्याचं काम सांगितलं तर गरीबाचं करी जा। हो, मला काही काम नाही। आणि अशी कामं जर तुम्ही करत राहिले तर पंढरपुरातला मालक तुम्हाला कंटाळा येईपर्यंत खुर्ची देईल। राजाकडनं अपेक्षा काय असतात? राजाकडनं अपेक्षा एकच असावी की त्यानं रस्ते करावं, त्यानं पाण्याची व्यवस्था करावी, त्यानं लाईटची व्यवस्था करावी, शेतकऱ्याच्या मालाचे प्रश्न मांडावा। कधी योग आला तर भाऊला सांगा शेतकऱ्याच्या मालाच्या बद्दल बोला, कारण भैयासाहेब या देशात फक्त 4च देव आहेत, 4च देव, हो 4च देव। तुमच्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांना एक देव कळणं गरजेचं आहे। एक देव पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक एक देव आहे, याच्याकडे तुम्ही नाही पाहिलं तर त्याच्याकडे पाहण्यासाठी जग आहे। दुसरा देव आहे या विटेवरच्या मालकाचं भजन करणारी संत, हे 2 नंबरचे देव आहेत। तिसरा देव आहे अशोकराव, ज्याच्यामुळे आपण उद्याची सकाळ पाहतो, तो भारताचा जवान फौजी, हा 3 क्रमांकाचा देव आहे। आणि भैयासाहेब या 3ही देवाची जोपासना करणारा पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक, याला नैवेद्य कशाचा असतोय? पोळी भाजीचा, भाकरी भाजीचा, चटणी भाकरीचा। मिलिटरीचा जवान काय खातो? भाजी भाकरी। भजन करणारे काय खातेत? आणि या तिघायला भाकर देणारा देव रक्ताचा घाम करून मातीत टाकतो, तो शेतकरी राजा 4थ्या। भैयासाहेब कधी कधी एखादा शेतकरी रस्त्यानं जर भिजून चालला, गाडीत नका का घेईनात, पण काच खाली करून त्याला बोल जा, दादा बरा पाऊस पडला का, त्याचं मन भरून येतंय। मला एक राजकारणातली व्यक्ती बोलली, इतकं कोमल अंतकरण जगात कोणाचं असेल तर ते शेतकरी राजाचे। जेवढी प्रश्न तुमच्या काळात मांडता येतील तितके मांडण्याचा प्रयत्न करा, फार ते पदरात पुण्य प्राप्त पडेल, कारण या देशाचं कण आहे। मी बोंबलत राहतो, महाराज एक जण म्हणला, महाराज तुम्ही शेती करता म्हणून। नाही रे, माझा काय ताण नाही, मी शेती तर चांगली आहेच, पण मला संध्याकाळी पैसे देतात लोक, मी कुठणारा माणूस नाही ना। आतापर्यंत माईकवर सांगणं जोक आहे काय? मला कमी नाहीच न केली देवानं, पण मला शेतकऱ्याची कळकळ काय येते त्याचं कारण सांगतो भैयासाहेब। जाऊ द्या, होऊ द्या ईशांतर थोडंसं। किती मंत्री एका जाग्यावर झाल्यावर गहू तयार करतील? पंतप्रधान, राष्ट्रपती, कॅबिनेट मंत्री, राज्यातले मंत्री, गणेश बुवा हे गहू तयार करतील? नाही। चला, किती डॉक्टर एका जाग्यावर झाल्यावर एखाद्या दगडाला इंजेक्शन दिल्यावर टरबूज होईल? नाही नाही। किती वकील एका जाग्यावर झाल्यावर 10-5 इटीची डाळ होईल? नाही नाही नाही। शिक्षण क्षेत्रातले किती मोठे लोक एका जाग्यावर झाल्यावर तुरीन गहू तयार करतील? नाही राजेहो। आणि मग सनातन संप्रदाय कशावर टिकतो? तुळशीच्या माळीवर। आणि माळ कशावर जगती? शाकाहारावर। आणि शाकाहार कोण जन्माला आणतो? शेतकरी राजा। म्हणून सगळ्यांना त्याच्याकडे गोड पाहिलं पाहिजे, सगळ्यांना त्याच्याकडे गोड पाहिलं पाहिजे। ह्या बी इतक्या चौकरी त्यात एखाद्या शेतकऱ्यानं घरचे वांगे पिकलेले जर गावात इकायला, मा याला काटेच नाहीत,
तू ह्या जिबीला काटे आलेत वांग्याला आहे तर तुला दिसनत हो आणि तिकडे बाजारात केवटी भरलेल्याचे मग कशा घेती त्याचे वरून चांगले मधात तसेच तिकडचे तुमच्याकडून शेतकऱ्याकडून नेलेले अंगूरचा आयता पुडा घ्यावा वरी घोसा असतून खाली तुटलेले असते हो ते जमत करा कदर शेतकऱ्याची करा करा कदर पुण्य लागन तुम्हाला चला आपल्या महाराज लोकांना कीर्तनकार कोणी असेल शेतकऱ्यावर 5 मिनिटं बोल जा तरच माळी टिकत्याल तर माळी टिकत्याल हो कसा संप्रदाय टिकायचा शेतकरी जर नाही जगला तर सोन्याची समाधी केली इथपर्यंत आलतो ना 65 क्विंटल सोन्याची समाधी गंधमादन वानराची सगळ्याला आनंद वाटला मारुतीरायला नाही वाटला समाधी केल्याचं दुःख नाही आनंद का वाटला नाही मालकाच्या पुढे हात जोडे विचारलं देवा एवढ्या उदात्त अंतकरणाने भारतात 1 नंबरची समाधी जर सोन्याची कोणाची केली असेल तर वारकऱ्याची केली याबद्दल भैयासाहेब आनंद आहे मारुतीराय म्हणले जिवंतच केला असता तर जिवंत केला असता तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं हनुमंत माफ कर रे मी एका साधूच्या ताब्यात आहे मला नाही जिवंत करता येत आघासुर नावाच्या राक्षसाच्या तोंडात गोपाळ गेले 27 आघासुर नावाचा राक्षस 2.5 किलोमीटरचं तोंड होतं खालचं आणि 2.5 किलोमीटरचं वरचं आणि आघासुराने तोंडात मोठमोठाली झाडं ओढून घेतली गोपाळाला वाटलं जंगलच आहे 2.5 किलोमीटर लांबी रुंदी असेल ना 1-1.5 किलोमीटर इतकं आघासुर राक्षसाचं तोंड आणि त्याचं तोंड जिथं टेकायचं तिथल्या जागेवरचे सगळेच झाडं तोंडात घेतले गोपाळाला वाटलं काय झाडं आहेत बाबा काय सावली आहे आणि ते 27ला 27 गोपाळ मधात गेले आणि आघासुर तोंड दाबून सगळीची सगळे गोपाळ खाणार तेवढ्या अवकाशात याच मालकाच्या लक्षात आलं गोपाळ कुठे पाहिलं तर आघासुराचं तोंड पळस सुटले आणि काठी उभी केली तोंड वरचं खाली आल्याबरोबर काठीला ताळलं आघासुरानं गंजा प्रयत्न केला काठी तोंडातून फुटून वरी आली आघासुर मारला 27 गोपाळ वाचिले मागच्या अवतारात 1 वारकरी वाचिता आला नाही नवल नाही 8व्या अवतारात 27 वारकरी वाचिले म्हणून मालक म्हणतात